आनंद महाराजांचा प्रगट दिन. माझे माहेर अकोला असल्यामुळे शेगाव आम्हा अकोलेकरांसाठी घर अंगणच. अकोल्यात मोठ्या उत्साहात प्रगट दिन साजरा करतो. अनेक वारकरी अकोल्यातून पायदळ यात्रा करतात. घराघरात सणासारखा साजरा होणारा हा दिवस. अनेक ठिकाणी भंडारे असतात. सगळीकडे वातावरण प्रसन्न असते. आमच्या घरी सुद्धा हा दिवस खूप छान पद्धतीने साजरा करायचो. त्यामुळे मी सुद्धा माझ्या मुलांना या दिवसाची ओळख व्हावी म्हणून मीही साजरा करण्याचा प्रयत्न केला. महाराजांच्या आवडीचे थोडे पदार्थही बनवण्याचा मी प्रयत्न केला. मोदक बनवले. त्यानंतर मी आयत्याची भाजी बनवली. त्यानंतर माझ्याकडे भाकरीचे पीठ अवेलेबल नसल्यामुळे मी चपातीच बनवली. थोडा शिऱ्याचा प्रसाद केला. गोड म्हणून शिऱ्याचा प्रसाद सगळीकडे वाटून आली मी. त्यानंतर मी भजे केले. असा सगळा नैवेद्य मी महाराजांसाठी तयार केला. घरातील वातावरण अगदी प्रसन्न होते. तुम्हाला जिवंतपणे देव पाहायचा असेल तर तुम्ही शेगावात जा. शेगावातील प्रत्येक व्यक्तीकडे पाहिला तर तुम्हाला देव दिसेल. शेगावाची एक अनोखी ओळख म्हणजे तिथे येणाऱ्या प्रत्येक भावभक्तिकांमध्ये स्त्री पुरुष हा भेद न करता तुम्हाला माऊली म्हणून संबोधल्या जाते. महाराजांची आरती करण्यात मन प्रसन्न होऊन गेले. मुलांनासुद्धा खूप आनंद वाटत होता आणि उत्साहसुद्धा वाटत होता. खरी निष्ठा असेल तर माऊलीची अनुभूती तुम्हाला येणार. मला सुद्धा वारंवार येते. आपण देवाकडे काय मागतो त्यापेक्षा देव कितीतरी पद्धतीने आपल्याला जास्त देतो. आपल्यासाठी काय चांगले आहे हे देवाला चांगलेच ठाऊक असते. त्यामुळे निष्ठा ही अजूनच प्रबल होत जाते.